नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूपच जबरदस्त असा असणार आहे. तर अद्वैत आणि कला दोघंही हॉस्पिटलमधून बाहेर येतात. कारण राहुलला बाहेर जायचं असतं आणि नैनाने सांगितलेलं असतं तिलाही दुसरीकडे कुठेतरी जायचं आहे. त्यामुळं अद्वैत आणि कला दोघंच निघालेले असतात. कला दरवाजा उघडून गाडीत बसत असते तेव्हा अद्वैत तिला विचारतो, हे काय आहे? तेव्हा कला म्हणते, इथलं काम झालं, आता घरी जायचं आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, कसं आहे, मला एवढीच कामं नाही आहेत ना, बाकीचीही कामं असतात. मला वेडीवर जायचं आहे, सगळ्या माझ्या मीटिंग लाईनअप होत्या, त्या सगळ्या मी थांबवलेल्या आहेत. तेव्हा कला म्हणते, हो का, पण यात माझा काय दोष आहे ना, कारण हे सगळं जे काय झालेलं आहे हे कोणामुळं झालेलं आहे, यात माझा काहीही दोष नाही, असं ती म्हणत असते. त्यानंतर ती म्हणते, ठीक आहे, तुझी तू जा, माझं मी जाईल, असं कला अद्वैतला सांगू लागते. आणि ती रिक्षा करून हाका मारू लागते. तेव्हा अद्वैतला मात्र धक्का बसतो, कारण आता ही रिक्षाने आली तर आबा परत मला काहीतरी म्हणतील. म्हणून अद्वैत कलाला म्हणतो, बरं ठीक आहे, बस गाडीत, मी सोडतो तुला. कला म्हणते, नाही, नीट सांगायचं. मग अद्वैत कलाच्या जवळ जातो, गाडीचा दरवाजा उघडतो आणि कलाला म्हणतो, कला प्लीज गाडीत बस. आणि मग कला गाडीत बसते. त्यानंतर दोघंही निघालेले असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं, संगीताने ते पैसे घेतलेले तर आहेत, पण तिला रोहिणीचे ते शब्द आठवत आहेत की कलाचा संसार तुम्ही मोडत आहात, नैनाला आमच्या घरात पाठवण्यासाठी तुम्ही कलावरती अन्याय करत आहात. आणि तिनेच पर्याय सांगितलेलं असतं की नैनाचं ॲबॉर्शन करायचं आणि तिला कुठेतरी बाहेर पाठवून द्यायचं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, संगीता इकडे सुकन्याला फोन करते आणि सुकन्याला बोलू लागते की सुकन्याताई, अगं मुंबईला कोण आहे का ओळखीचं तुझं? नाही काय, ते तुला मी नंतर सांगते, मला नैनीला पाठवायचं आहे जरा. तेव्हा सुकन्या म्हणते, हो आहे, माझी एक मैत्रीण आहे तिकडे, आपण तिथे पाठवू शकतो तिला. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, तेवढ्यात तिथे काजू येते. काजू आले की संगीता शांत होते. तर काजू म्हणते, काय झालं आई? तेव्हा संगीता सांगते, काही नाही ग. तर नैना कुठं आहे असं विचारल्यावर ती सांगते, हॉस्पिटलला गेली. इकडे नैना सौरभला भेटायला आलेली असते आणि सौरभला म्हणत असते, सौरू, काही झालं तरी ते रिपोर्ट तू चेंज करून दे ना. कसं आहे, माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. ते जर रिपोर्ट मला नाही मिळाले पॉझिटिव्ह तर मी तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही. हे सगळं ती बोलत असते. सौरभ म्हणत असतो की नाही, शक्य नाही, ते नाही ना, तुझ्या लक्षात येत नाही आहेत गोष्टी, कारण काही झालं तरी तुला नाही वाटत, कारण खूप अवघड गोष्टी आहेत त्या. आणि असं तो बोलत असतो. त्याचं म्हणणं असतं की काही झालं तरी मी रिपोर्ट बदलू शकत नाही, माझ्या करिअरचा प्रश्न आहे, असं तो सांगत असतो. पण इकडे नैना मात्र ऐकायलाच तयार नसते. नैना म्हणत असते, काहीही झालं तरी मला माहिती आहे की काय होणार आहे ते. काहीही झालं तरी हे रिपोर्ट मी माझ्याच पद्धतीनं घेणार आहे. इकडे राहुल एका कंपाऊंडरकडे जातो आणि कंपाऊंडरला म्हणतो की काय झालेलं आहे, तर त्या नर्स कुठं आहेत? तेव्हा तो कंपाऊंडर म्हणतो, कोणत्या नर्स? तेव्हा राहुल म्हणतो, शिंदे नर्स. कंपाऊंडर सांगतो, त्यांची ड्युटी संपली, त्या गेल्या. आता राहुलला टेन्शन येतं, आता काय करायचं? आणि त्याचवेळी इकडे नैना त्या सौरभला दम देऊन आलेली असते. त्याला म्हणालेली असते, काहीही झालं तरी मला रिपोर्ट हवे आहेत. आणि आता तिच्या लक्षात येतं की ते काहीतरी प्रॉब्लेम होत आहे. म्हणून तर तिने आता पुन्हा येते आणि राहुलशी बोलू लागते. राहुलला म्हणू लागते की तू इथे, तू तर जाणार होता, तुला तर मीटिंग होती. तेव्हा राहुल म्हणतो, अगं तुझ्यासाठीच थांबलेलो आहे, कारण तुझा आवाज मला थोडासा लो वाटत होता, म्हणून थांबलेलो आहे तुझ्यासाठी. तसं म्हटल्यानंतर लगेचच नैना म्हणते, मग फोन करायचा ना. त्यावरती राहुल उत्तर देतो, हो फोन लावतच होतो मी, पण इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं फोन लागत नाही आहे. तर तो नैनाला म्हणतो, चल मी तुला सोडतो. नैना पण शांतपणे म्हणते, ठीक आहे. म्हणजे आता नैनाही इकडे राहुलसोबत घरी यायला तयार झालेली असते आणि रिपोर्ट संध्याकाळी मिळणार असतात. आता रिपोर्ट काय मिळणार याचं टेन्शन मात्र सगळ्यांना असतं. घरी सर्वजण आलेले असतात आणि सगळेजण विचार करत बसलेले असतात की नक्की रिपोर्ट काय येतील. त्याचवेळी इथे आपल्याला पाहायला मिळतं की कला येते, त्याचबरोबर नैनाही आलेली असते. नैनाने रिपोर्ट आणलेले असतात, ती कलाच्या हातात देते. कला तिला विचारते, काय झालं? तर नैना तिला खुणवून सांगते की पॉझिटिव्ह आहेत म्हणून. आता सगळ्यांना उत्सुकता असते की रिपोर्ट काय आहेत नक्की, कशामुळे हे सगळं घडत आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अद्वैतकडे कला येते आणि ते रिपोर्ट देते. अद्वैत म्हणतो, मला कोणाच्या कॅरेक्टरवर शंकाही घ्यायची नाही आणि मला कोणाला काही बोलायचंही नाही.
हे रिपोर्ट तू मला का देतेस? तेव्हा कला म्हणते तुलाच हवे होते ना रिपोर्ट, म्हणून तर आपण टेस्ट केलेत. त्यावेळेस अद्वैत म्हणतो हो, मला नव्हते हवे, मला घरातल्यांसाठी ते हवे होते, माझा काही त्याच्याशी संबंध नाही. या भाषेमध्ये अद्वैत कलाला बोलतो. त्यानंतर तिथे रोहिणी येते आणि ते रिपोर्ट घेते आणि रोहिणी रिपोर्ट वाचते. तेव्हा तिला धक्का बसतो, कारण खरंच नैना ही प्रेग्नंट असते. आणि मग ते रिपोर्ट बघून ती हादरलेली असते. आता आबांना प्रश्न पडलेला असतो की नक्की काय झालेलं आहे, रिपोर्ट नक्की कसे आलेले आहेत आणि ही रोहिणी एवढी गप्प का आहे, म्हणून आबा विचारू लागतात. तेव्हा आबांना तिथे रोहिणी काहीच बोलत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सरोज तिथे येते आणि सरोज ते रिपोर्ट घेते आणि रिपोर्ट बघते. त्यावेळेस तिलाही धक्का बसतो, म्हणजे नैना ही खरंच प्रेग्नंट आहे. फायनली पुरावा मिळालेला असतो नैना ही प्रेग्नंट असल्याचा. आता सगळ्यांना धक्का बसतो. आबा विचारतात काय झाले सरोज, सांगशील का मला? तेव्हा सरोज म्हणते की आबा, नैना प्रेग्नंट आहे. जेव्हा हे सर्व ऐकतात तेव्हा आबांना तर खूप राग आलेला असतो. आबा म्हणतात की हे काय चाललेलं आहे नक्की, हे कसं शक्य झालेलं आहे, कारण आबांनाही काळजी वाटत असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं रोहिणीसाठी हा खूप मोठा धक्का असतो. रोहिणीला असं वाटत असतं की आपण अद्वैतचं वाटोळं करत होतो, पण हे सगळं आपल्या बाबतीत झालेलं आहे. त्या नैनासारखी मुलगी माझ्या मुलाबरोबर लग्न करणार आणि या घरात येणार, ही गोष्ट काही सरोजला पटत नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा आता सगळ्यांना तिथे सरोज सांगते की काय हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत, तेव्हा मात्र आता राहुलच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. आता काय करायचं, कारण रिपोर्ट तर कोणी मॅनेज केले, तिथं ती नर्स होती, ती करू देत नव्हती, ती अजिबात बोलायलाही तयार नव्हती. मग हे कसं शक्य झाले, हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा राहुल म्हणतो हे शक्य नाही, हे खोटं बोलतायत. तेव्हा रोहिणी पण म्हणते हो, हे सगळं खोटं आहे, तुम्ही सगळेजण खोटं बोलताय, हे असं होणं शक्यच नाही, असं राहुल सांगत असतो. तेव्हा कला म्हणते त्यासाठी तर तुला घेऊन गेलेले होते तिथं हॉस्पिटलमध्ये. त्यावेळेस रोहिणी म्हणते रिपोर्ट काय कुठूनही मॅनेज करता येतात, तसे केले असतील आणि हे रिपोर्ट खोटेच आहेत, मला खात्री आहे माझ्या मुलाबद्दल. तेव्हा तिथे असलेल्या सगळ्यांनाच रोहिणीचाही राग येऊ लागतो, कारण रोहिणी असं कसं बोलू शकते असा प्रश्न पडलेला असतो. राहुल इकडे म्हणत असतो काही झालं तरी ती मुलगी खोटं बोलत आहे. आणि त्याचवेळी अद्वैत जोरात ओरडतो काही झालं तरी राहुल, तुला हे लग्न करावंच लागणार आहे, काहीही झालं तरी ह्या लग्नासाठी तुला विचार करावाच लागणार आहे, असं तो सांगत असतो. आणि तो ओरडून म्हणतो की तुझ्याकडे आता ऑप्शन नाही. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संगीताच्या डोक्यातून काही विचार जात नसतात. संगीता ते पैसे घेऊन बसलेली असते, ती विचार करत असते की काय करू. तेवढ्यात दिनकर तिथं आलेला असतो. दिनकरला ती म्हणते अहो, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. दिनकर म्हणतो बोल ना संगीता, काय झालं? तेव्हा संगीता म्हणते की अहो, आपण नैनीच्या बाबतीत मी एक निर्णय घ्यायचं ठरवलं आहे. तेव्हा दिनकर म्हणतो काय झालेलं आहे? नैनीला बाहेर सुकन्याताईची जी मैत्रीण आहे ना मुंबईला, तिथं पाठवावं असा विचार करते मी. त्यावेळेस दिनकर म्हणतो हो, पण आता हे सगळं अवघड आहे, असं तो म्हणतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं तेवढ्यात नैना तिथं आलेली असते. संगीता उठते आणि नैनाला म्हणते की नैने काय झालं? तेव्हा नैना म्हणते मला रेस्ट घ्यायची आहे. त्यावरती संगीता म्हणते हो, तुला रेस्ट घ्यायची आहे मान्य आहे, नंतर रेस्ट घे, पण आधी मी काय सांगते ते ऐक. हे तुझ्या पोटात जे बाळ आहे ना, त्या बाबतीत जरा विचार करायचं ठरवलेलं आहे. काही झालं तरी आत्ता काही वाटणार नाही तुला, उद्या हे मूल एकट्याने वाढवायचं ही साधी गोष्ट नाही. त्यामुळं काही झालं तरी मला असं वाटतंय की या बाळाला आपण या जगात येऊ द्यायला नको, आपण त्याला संपूया, असं संगीता बोलत असते. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संगीताच्या या बोलण्याने इकडे दिनकरलाही धक्का बसलेलाच असतो. पण त्याहीपेक्षा मोठा धक्का नैनाला बसलेला असतो, कारण नैनाला संगीता म्हणते की हे झालं की मग तुला मी काही दिवसासाठी मुंबईला पाठवेल, मग तू तिकडे राहा. कसं आहे, पोट दिसायला लागलं की लोकांना उत्तर द्यावी लागतील. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आबा खूप चिडलेले असतात, आबा फक्त एरझाऱ्या मारत असतात. मग इकडे रोहिणी राहुलला खुणवते, तर राहुल आबांच्या समोर येतो आणि म्हणतो की आबा काहीतरी बोला ना. तेव्हा आबा जोरात किंचाळतात आणि म्हणतात काय बोलू आता, बोलण्यासारखं काही ठेवलेलं आहे का? नाही, हे जे काय वागलेलं आहेस त्याचे परिणाम काय होणार आहेत याचा विचार तरी करायचा होतास.
असं म्हणत आबा ओरडत असतात. तिथेच सोहम घरातली सर्वजण असतात आणि आबा राहुलला म्हणतात, एवढं सगळं होऊन पण तुला मी अजूनही घरात ठेवलेलं आहे, तेच बघ आता. तेव्हा रोहिणीला राग येतो. रोहिणी म्हणते, काय चाललंय आबा? तुम्ही त्याच्याशी बोलायचं सोडून, त्याला समजून सांगायचं सोडून त्याच्याशी ओरडत आहात? नाही, तुम्हाला हे शोभतं का? आणि आबा इथेच हे लक्ष द्या, लक्षात घ्या की इथे जर अद्वैतची चूक झाली असती, अद्वैतनं असं काय केलं असतं तर तुम्ही त्याला समजून सांगितलं असतं. पण इथे राहुलची चूक झाली की त्याला तुम्ही घराच्या बाहेर काढायला निघालेले आहात. काही झालं तरी तुम्हाला असं वाटतं की आम्ही या घरातले नाहीच, म्हणून प्रत्येकजण तेच करत आहे. बरोबर आहे की नाही सरोजवहिनी? आम्ही या घरातून जाण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहेत, असं ती सरोजला ठणकावून विचारते. कारण सरोजनेही तिला मदतीसाठी नकार दिलेला असतो. आबा म्हणतात, रोहिणी पाच झालं, प्रत्येक वेळेस तुझी नाटकं हीच चाललेली असतात. या घरातलं त्या घरातलं बाहेरचं हे सगळं तू बोलत असते, पण कधी विचार केलाय का, या घराने कधीच तुम्हाला परक मानलेलं नाही. या घरातल्या मुलांना जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार इथे आपण राहुललाही दिलेले आहेत. पण राहुलने काय केले, याला तू जबाबदार आहे, तू चांगले संस्कार करू शकले नाहीस म्हणून हे सगळं झालेलं आहे, असं आबा बोलत असतात. रोहिणीला मात्र कळायचं बंद झालेलं असतं. रोहिणी म्हणत असते, आबा असं का बोलत आहेत? आणि इकडे राहुल मात्र खाली मान घालून उभा असतो आणि आईकडे रोहिणी मात्र बोलतच असते. ती म्हणत असते की आत्ताच्या आत्ता या घराबाहेर काढलं असतं, मग अद्वैतच्या बाबतीत काय केलं असतं, असं विचारल्यानंतर आबा म्हणतात की अद्वैतकडून मला जास्त अपेक्षा आहेत आणि अद्वैतने असं केलंच नसतं. त्याचबरोबर सरोजही तिथं मध्ये येते आणि सरोज म्हणते की माझ्या मुलावर मी चांगले संस्कार केलेले आहेत, माझ्या मुलाने असं चुकीचं पाऊल कधीच टाकलं नसतं. सरोजने पण आता अद्वैतची बाजू घेतलेली आहे, आबांनी पण अद्वैतची बाजू घेतलेली आहे आणि आता रोहिणीच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. तिला कळायचं बंद होतं, काही झालं तरी या घरामध्ये नैना येणार नाही, या लग्नाला माझी परवानगी नाही, हे तिनं बोललेली असते. तर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. राहुल मात्र म्हणत असतो की कसं शक्य आहे. आता रोहिणी महत्त्वाचा मुद्दा काढते, ती म्हणजे इथे ती नैना भर मंडपातून नवऱ्याला सोडून दुसऱ्या माणसावर पळून गेली. ती नैना याच्या आधीही किंवा यानंतरही अशी गेलेली असेल, कारण काही झालं तरी नैनाच्या पोटात जे बाळ वाढतंय ते राहुलचं नाही, असं रोहिणीचं म्हणणं असतं. त्याला पुरावा काय आहे, ते बाळ राहुलचंच आहे, याला पुरावा काय आहे, असं इकडे रोहिणी बोलत असते. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण विचार करत असतात, ही रोहिणी नक्की काय बोलतेय आणि हिचं काय चाललंय, ही असं का बोलतेय, हे प्रश्न सगळ्यांच्या समोर असतात. राहुल पण म्हणतो की तिने प्रेग्नंट आहे, तिने प्रेग्नन्सी रिपोर्ट दाखवले, पण यावरून सिद्ध होत नाही की ते बाळ माझं आहे, तिच्या पोटात जे बाळ आहे ते माझं आहे. तर इकडे रोहिणी सांगू लागते, काही झालं तरी मी त्या मुलीला या घरात सोनू म्हणून येऊ देणार नाही, मी राहुलचं लग्न त्या मुलीशी लावणार नाही. आणि राहुल म्हणत असतो की तिच्या पोटातलं बाळ माझं कशावरून आहे. तेव्हा अद्वैतला खूप राग येतो. अद्वैत जातो आणि त्याची कॉलर पकडतो आणि त्याला विचारतो, तुला कळतंय का तू काय बोलतोय, काय वागतोय? इकडून आपल्याला पाहायला मिळतं की रजनी म्हणत असते, राहुल राहुल, पण राहुल ऐकायलाच तयार नसतो. त्याने जाऊन आता अद्वैतने मारायला सुरुवात केलेली असते राहुलला. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये संगीता म्हणते की आपण नैनाचे अभूषण करायचं आहे आणि तिला काही दिवसांसाठी मुंबईला पाठवून द्यायचं आहे, कारण हे सगळं खूप अवघड जातं आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अजूनही रोहिणी आरोप करत असते की त्या मुलीने रिपोर्ट काय आणून दिले, तर आपण राहुलवर संशय घ्यायला सुरुवात केलेली आहे. काही झालं तरी राहुल हे चुकीचं वागत आहे, असं सगळ्यांचं म्हणणं असतं. रोहिणी म्हणत असते की ते बाळ कशावरून राहुलचं आहे. जी मुलगी स्वतःच्या लग्नातून भरमंडपातून निघून जाते, त्या मुलीवर आपण काय विश्वास ठेवायचा, असं रोहिणीचं म्हणणं असतं. आबाही ओरडतात आणि अद्वैतही जोरात ओरडतो, हे लग्न होणारच म्हणून. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.